नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये भोपळ्याविषयी, दोडकाविषयी, घोसावळे असतील याविषयीचे 22 ते 24 प्रकार याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच सोबत काही पालेभाज्या असतील. हे सगळं गावरान बीज आहे जे आता लुप्त होत चाललेलं आहे आणि तरी सुद्धा या लोकांनी हे टिकवून ठेवलेलं आहे. तर त्याविषयीची आपण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषक 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. इथं पीक प्रात्यक्षिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 22 प्रकारचे भोपळे आहेत. ते इथं लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये गोल भोपळा, लांब भोपळा, दुधी भोपळा, त्याच्यानंतर चक्की भोपळा असे वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी लावलेले आहेत. आता हा जो भोपळा आहे तो वाद्यासाठी बनवतात, एकतारी बनवतात, त्याच्यासाठी वापरला जातो का तर याची साल खूप जाड असते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या लक्ष्मीमध्ये जे घाऱ्या करतात पुरे ह्याच्यासाठी तो हा चक्की भोपळा पांढरा, हा चक्की भोपळा आहे. त्याचप्रमाणे इथं दोडक्याचे पण वेगवेगळे प्रकार लावलेले आहेत. घोसावळ्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. एकाच ठिकाणी 10 ते 7 गुच्छांचा येणारा दोडका पण आहे, 5 येणारे घोसावळे पण आहेत, 3 फुटाचा घोसावळा पण आहे आणि 6 इंच येणारा पण घोसावळा आहे. प्रकार आहे याच्या हा खाण्यासाठी पण चालतो आणि वाळल्यानंतर याचा स्पंज तयार होतो. हा साल एकदम पातळ असते. साल निघाल्यानंतर आतला जो स्पंज आहे तो भांड्यासाठी पण वापरला जातो आणि स्क्रब म्हणून पण वापरला जातो. त्याच्यानंतर हे जे दोडक्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, दोडक्यामध्ये गोल दोडका पण आहे, 1 ते 6 इंचापर्यंत येणारा पण आहे, 3 फूट लांब येणारा पण आहे. आता हे जे सगळे आहेत ते 1.5 फूट लांब येणारे आहेत. इथले आहेत ते 3 फूट लांब येणारा पण आहे. त्याच्यानंतर हा हजारी दोडका आहे. एकाच ह्याच्यामध्ये 5 ते 10 दोडक्यांचा झुमका तयार होतो. काही ठिकाणी याला हजारी दोडका किंवा झुमके दोडका म्हणतात. याला वरती रेष येते. आणि हा जो आहे हा घोसावळ्याचा प्रकार आहे. एकाच ठिकाणी 5 ते 10 घोसावळ्याचा झुमका तयार होतो असा. आणि याची साईज सगळ्यात मोठी म्हणजे हीच साईज, याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त मोठा होत नाही. आणि आपले रेग्युलर गोसावे आहेत का आपले रेग्युलरची तिकडे का? आता ही महत्वाचा प्रश्न म्हणजे ही जी तुम्ही सीड बँक तयार केली गावरान, तर हे करण्यामागाचा उद्देश काय होता? कारण की आजकाल जे जुने लुप्त होत जाणारे दोडका असो भोपळा असो, म्हणजे बिया मिळत नाही. आता कसं आहे, ह्या जर एकदा भोपळा लावला तर या एका वेळापासून कमीत कमी 10 ते 30 भोपळे एका वेळेला येतात. थोडे असताना खाल्ले तरी चालतात, जरी नाही खाल्ले तर पूर्ण तयार झाल्यानंतर याच्यामध्ये याचं बियाणं तयार होतं. पुढच्या वर्षी जर पाऊस पडला तर ते भोपळा फुटला तर ते फुटला मनानं फुटला किंवा मनानं तो पाऊस पडल्यानंतर चिरतो. पूर्ण उन्हाळ्यात तळला, पाऊस पडला का मनानं चिरतो, मनानं परत ती बी उगवून येतं, परत नवीन लागवड करायची गरज पडत नाही. आता प्रत्येक वेळेला नवीन बियाणं आणणं, त्यांनी नवीन बियाणं आणलं का आता ही कसं वर्षानुवर्ष आपल्या मातीत आल्यामुळं जसं माणसं सर्वाइव्ह करतात तसंही फळं वनस्पत्या सुद्धा त्या वातावरणामध्ये टिकून राहतात. म्हणजे ऊन वारा पाऊस त्या क्लायमेट चेंजचा त्याच्यावर जास्त परिणाम होत नाही. हे गावरान वाण जे आहेत ना त्याच्यामध्ये क्लायमेट रेसिडेन्स नावाचा प्रकार, म्हणजे त्या वातावरणाला जुळवून घेऊन वाढ होण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. सहजासहजी रोगाला बळी पडत नाहीत. त्याच्यामुळे ह्या व्हरायट्या एवढ्या वर्ष टिकून येतात. आणि ह्या आपण शेतकऱ्यांनी थोडं थोडं लावलं पाहिजे प्रत्येकानं आपापल्या घरी, का तर ह्याला फवारण्याची म्हणा जास्त आवश्यकता नसते. आणि जर ते सीझनमध्ये आपोआप येतात एकदा जर लावलं तर. तीच हे करण्याचं म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही हे म्हणजे हे आपण 15 ते 20 वर्षापासून देशभरामधनं जिथं जिथं ट्रायबल फेस्टिवल किंवा बीज महोत्सव होतात अशा ठिकाणी जाऊन याचं कलेक्शन केलं, आपल्या इथं लागवड केली, ज्या आपल्या वातावरणाला सुटेबल व्हरायटी आहेत त्या वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे, याच्यापेक्षा जर वेगळी तुमच्याकडे एखादी व्हरायटी असेल तर ती मला पाठवा. माझ्याकडलं जे पाहिजे ते तुम्ही मोफत घेऊ शकता त्याच्या बदल्यामध्ये, म्हणजे आदला बदली करून आपण, म्हणजे माझ्याकडे जी एखादी व्हरायटी नसेल तर ती तुमच्याकडनं तुम्ही दिल्यामुळे माझ्याकडे वाढेल आणि माझ्यातली जर तुम्हाला कुठलीही पाहिजे तुम्ही दिलेल्या व्हरायटीच्या बदल्यात ती मी मोफत घेऊ शकता. ही शेतकऱ्यांची सीड बँक आहे, सगळ्यांसाठीच आहे. आणि तिथं भोपळ्याचं बी मोठ्या प्रमाणात तुम्ही तुमच्या गावी क्षेत्र केलेलं आहे. सगळ्याचे प्रत्येक सीझननुसार 10 बेड केलेले असतात. आणि त्याच्यानंतर पालेभाज्यामध्ये सुद्धा ही तांदूळशाची भाजी आहे. त्याच्यानंतर ही हिरवा माठ आहे, ही हिरवा माठ, त्याच्या पुढे लाल माठ, ही चाकवतची भाजी आहे. मसाल्यामध्ये जी मेथी असते कस्तुरी मेथी त्याचं ही आहे.
पुढं लाल मुळा आहे, पुढं काट्याची पालक आहे. हे लाल मुळे आहे का? हा, आणि हे सुद्धा मलबार स्पिनेच म्हणतात त्याला. वेल येतो याचा, एकदा लावल्यावर 2-3 वर्षानंतर 2-3 वर्षापर्यंत राहतो. पालकाचाच प्रकार आहे. ही देशी कोथिंबीर आहे. याची पानं लहान असतात पण सुगंध जास्त असतो. ती काटेरी पालक आहे. त्याच्यानंतर पुढे जो आहे तो लाल राजगिरा आहे. ओके. आणि पलीकड ती जो मोठा वेल आहे तो चारधारी घेवडा आहे. त्या घेवड्याला 4 धाऱ्या येतात म्हणून त्याला 4धारी घेवडा म्हणतात. त्याच्यानंतर ते गुंजचे 7 प्रकार आहेत वेगवेगळे. लाल गुंज, काळे गुंज, पिवळे गुंज, निळी, चॉकलेटी आणि येलो. आणि ह्यामध्ये किती म्हणजे जे पालेभाज्या आहेत त्यामध्ये सगळ्या कुठल्या- पालेभाज्या फळभाज्यांचे मिळून 450 व्हरायटी. 450 व्हरायटी आणि त्या सगळ्या आपल्याला मिळू शकतात. ते सगळं ओके, चालतंय. तर मंडळी, ही होती गावरान बीज बँक, ज्यामध्ये विविध भोपळे, दोडके, ज्याचा भोपळ्यांचा उपयोग त्यांनी सांगितल्याप्रमाणे की वाद्य बनवण्यासाठी, तर काही भोपळ्यांचा उपयोग खाण्यासाठी. एवढंच नव्हे तर 7 फूट उंचीचा भोपळा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिला. काही दोडके असतील जे घासणी बनवण्यासाठी, तर काहींचे स्क्रब वगैरे बनवण्यासाठी यूज होतो. एवढेच नाही तर यांच्याकडे विविध पालेभाज्या सुद्धा आहेत, जसं की लाल मुळा, लाल भाजी, असे वेगवेगळ्या प्रकारच्या देशी गावरान असणारे बीज आहेत. तर तुम्हाला यापैकी कोणता भोपळा आवडला, भोपळ्याचा प्रकार आवडला, ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.